मैत्रिणींनो श्रोते हो, नवरात्र अगदी जोरदार सुरू आहे. आज नवमी, उद्या दसरा. एकीकडे हवामानात ऋतूमध्ये बदल दिसतोय आपल्याला. पावसाळा सरलेला आहे, थंडी अजून येऊ घातलेली नाहीये, प्रचंड गरम होतंय. ऑक्टोबर हिट असं नामकरण केने खूपच आधी झालेलं आहे, पण याचा परिणाम होतो तो आपल्या आरोग्यावर, आपल्या तब्येतीवर. सर्दी, ताप, खोकला असे विविध आजार अगदी सहज सुरू होतात. आणि मग आपण सगळेच जण धाव घेतो ते म्हणजे डॉक्टरकडे, केमिस्टकडे. आणि अर्थात त्यानंतर महत्त्वाची भूमिका बजावतात ती विविध औषधं. या औषधांचे आपल्या शरीरावर निरनिराळे परिणाम होतात. औषधांचं महत्त्व हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. वेगवेगळ्या रोगांसाठी विविध औषधं वापरली जातात. त्यांचा उपयोग सांगायचा झाला तर काही औषधं ही उपचारात्मक असतात, काही औषधं ही रोग निदान करण्यासाठी वापरली जातात. रोग बरा करण्यासाठी सुद्धा काही औषधं वापरली जातात. शरीरातील घटकांची तूट भरून काढण्यासाठी देखील काही औषधं आहेत, काही प्रतिबंधात्मक औषधं आहेत. पण योग्य प्रकारे औषधं दिली जाणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आणि अर्थातच इथे महत्त्वाची भूमिका डॉक्टरप्रमाणेच असते, ती म्हणजे फार्मासिस्टची. 25 सप्टेंबर वर्ल्ड फार्मासिस्ट डे हा नुकताच होऊन गेला. सध्या नेमकी फार्मासिस्टची भूमिका काय आहे आणि फार्मासिस्ट आपल्याला कशा प्रकारे मदत करतात हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या आरोग्य दर्पणमध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापिका मंजिरी घरत. नमस्कार, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. त्या प्राचार्य आहेत कुंदानी फार्मसी पॉलिटेक्निकमध्ये, तसंच इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या उपाध्यक्ष आणि कम्युनिटी फार्मसीच्या विभागाच्या प्रमुख आणि इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनच्या त्या उपाध्यक्ष आहेत. कॉलेजमध्ये अध्यापन आणि प्रशासकीय काम त्या करत आहेत गेली 25 वर्षापासून. नामांकित वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख देखील प्रसिद्ध झालेले आहेत. प्राध्यापिका मंजिरी घरत, मी आत्ताच असं म्हटलं की वर्ल्ड फार्मसी डे हा नुकताच होऊन गेला, तर मुळात हा फार्मसीचा डे असा वेगळा असावा ह्या मागचा थोडासा इतिहास आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. जरूर मधुलिका. फार्मासिस्ट डे हा 25 सप्टेंबरला साजरा करण्याचं साधारण 2009 मध्ये जागतिक पातळीवर ठरवण्यात आलं. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन, ज्याला FIP म्हणतात, त्यांनी हा दिन साजरा करायचं ठरवलं. आता या दिनाचं औचित्य काय हे सांगण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की फार्मासिस्ट म्हणजे कोण. हो, नक्की. तर रीतसर फार्मसीचं शिक्षण घेतलेला व्यावसायिक, मग ते डिप्लोमा इन फार्मसी असेल, म्हणजे पदविका असेल किंवा पदवी असेल, किंवा पुढचं शिक्षण घेतलेलं, मास्टर्स शिकलेला, PhD शिकलेला, तर फार्मसीचं रीतसर शिक्षण घेतलेला व्यावसायिक म्हणजे फार्मासिस्ट. आणि या फार्मसिस्टची भूमिका जी आहे ना आरोग्य क्षेत्रामध्ये, ती अचंबित करणारी आहे. म्हणजे उद्योग निर्मितीमध्ये ते आहेत, औषध निर्मितीमध्ये आहेत, औषधांचं संशोधन करण्यामध्ये आहेत, औषधांचा दर्जा राखण्यासाठी त्यांचं काम आहे, आणि हॉस्पिटलमधून रुग्णांना औषधं देणं. आणि सगळ्यात मोठं क्षेत्र ज्याचा समाजाशी थेट संपर्क येतो ते म्हणजे कम्युनिटी फार्मसी, म्हणजे रिटेल फार्मसी, ज्याला आपण म्हणतो केमिस्ट शॉप, मेडिकल शॉप. तर तिथून रुग्णांना योग्य प्रकारे औषधं देणं आणि डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला दुवा असणं ही एक फार्मसिस्टची भूमिका आहे. तर अशा प्रकारे फार्मसिस्टला अतिशय वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध आहेत आणि ते आपल्या आरोग्य क्षेत्रात अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. आणि म्हणजे या फार्मसिस्ट विषयी आणि फार्मसी प्रोफेशन विषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांमध्ये माहिती व्हावी. कारण कसं आहे की डॉक्टर्स आणि नर्सेस हे आपण आरोग्य व्यवसायात असे प्रामुख्याने बघत असतो व्यावसायिक. तर डॉक्टर्स आणि नर्सेस नंतर तिसरा मोठा आरोग्य व्यावसायिक जगभर हा फार्मसिस्ट आहे. आणि त्यांच्या कामाची माहिती व्हावी, एकंदर फार्मसी प्रोफेशनची माहिती व्हावी आणि जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस साजरा करायचं ठरलं आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि मग भारतातही आपण तो चालू केला. 2013 पासून भारतातही आपण दरवर्षी अतिशय उत्साहाने फार्मसी कॉलेजेस असोत, केमिस्ट असोसिएशन्स, फार्मास्युटिकल असोसिएशन्स, मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा केला जातो. अरे वा, क्या बात. आणि यातून फार्मसिस्टना त्यांना एक प्रकारे धन्यवाद देणं, काही फार्मसिस्ट ज्यांनी खूप काही काम केलंय त्यांचा सत्कार करणं, हेही या समारंभांमधनं होत असतं की त्यामुळे फार्मसिस्टचा नक्कीच जास्त उत्साह वाढत असेल आणि एक कुठेतरी प्रोत्साहन त्यांना मिळतं. त्यांना प्रोत्साहन देणं खरंच खूप महत्वाचं आहे. आणि आपण हे कोविडच्या काळात अगदी आपण त्या मुद्द्याकडे येऊच या, पण त्याआधी आपण थोडं जाणून घेऊया. ती म्हणजे यावर्षीची थीम होती फार्मसी युनायटेड इन ऍक्शन फॉर अ हेल्दियर वर्ल्ड.
जी थोडी कोविडला धरूनच अशी होती, हो, कारण हो. तो काळ सगळ्यांनीच अनुभवला. हो, जरा हो. त्या थीम विषयी जरा आम्हाला सांगा. कोविडच्या पार्श्वभूमी म्हणजे ही थीम ठरवतं कोण? तर FIP म्हणजे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन. आणि त्यांनी ही थीम ठरवण्याचं कारण तू जसं आत्ता म्हणालीस की कोविडची पार्श्वभूमी. कोविडच्या काळामध्ये फार्मासिस्टनी केलेलं काम हे अतुलनीय आहे जगभर. म्हणजे जेव्हा सगळं काही बंद होतं, अगदी खाजगी OPDs, क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स सुद्धा बंद होती, त्या फक्त फार्मसीची दुकानं चालू होती. आणि नुसती फार्मसीची दुकानं चालू नव्हती, तर मागे जे आपल्याला दिसत नाही पण फार्मा उद्योजक त्यांची निर्मिती औषधांची चालू होती, कारण अनेक औषधांचा तुटवडा नाहीतर होणार होता. तर कायम ती आणि औषधांची जी साखळी म्हणजे सप्लाय चेन, तर तीही अविरत चालू होती. आणि हे सगळे एकत्र येऊन म्हणजे उद्योजक असतील, उद्योग असेल, फार्मास्युटिकल कंपनीज जे आपण म्हणतो, पूर्ण सप्लाय चेन म्हणजे ते त्यात वितरक आले आणि मग फार्मसिस्ट दुकानातले आले, हॉस्पिटलमधले आले, हे सगळे एकत्र येऊन त्यांनी समाजाच्या आरोग्यासाठी एक मोठा लढा दिला कोविडच्या काळामध्ये, कुठेही विश्रांती न घेता पूर्ण धोके पत्करून. आणि त्यामुळेच कुठेतरी कोविडच्या लाटेमध्ये जसं डॉक्टरांचं, नर्सेसचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सहभाग आहे, अनेकांचा आहे म्हणजे, तर या फार्मसिस्टचाही सहभाग आहे आणि त्यांनी एकत्र येऊन काम केलं. तर आपल्याला या थीममधनं फार्मसी युनायटेड इन ॲक्शन, सगळ्या घटकांनी एकत्रित येऊन हा लढा दिला. युनायटेड इन ॲक्शन फॉर हेल्दियर वर्ल्ड, आरोग्यपूर्ण जग निर्माण करण्यासाठी, कोविडचं संकट पार करण्यासाठी हा लढा दिला. तर त्यासाठीच हे ध्येयवाक्य, ब्रीदवाक्य FIPने ठरवलं. तुम्ही आता म्हणाल तसं की कोविडच्या काळात खूपच आव्हानं होती फार्मासिस्ट पुढे. एक त्यांची वेगळीच भूमिका होती, ते अगदी फ्रंट लाईनवर होते डॉक्टर आणि इतर मेडिकल ह्याच्यामध्ये. तर जरा अजूनही ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. म्हणजे मार्च 2020 मध्ये भारतामध्ये कोविडची आणीबाणी जाहीर केली गेली आणि बाकी सगळंच बंद केलं गेलं, म्हणजे शाळा, कॉलेजेस, बरीचशे ऑफिसेस. पण औषध ही अत्यावश्यक सेवा आहे आणि त्यामुळे ते बंद करणं दुकान तर शक्य नव्हतं शासनाला. आणि त्यामुळे फार्मसीची दुकानं ही अव्याहतपणे चालू राहिली. आता कोविडमुळे आलेली सगळी बंधनं ही अंगीकारणं आणि त्यातून मार्ग काढत लगेच एक नवीन स्वरूपात दुकान चालू करणं हे फार्मसिस्टसाठी मोठं आव्हान होतं. मास्क आले, एप्रन आले, सोशल डिस्टन्सिंगसाठी त्यांना विविध योजना करायला लागल्या दुकानामध्ये. डिजिटल पेमेंट लोकांनी जास्त द्यावीत, म्हणजे जिथे संपर्क कमी व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि अक्षरशः काही दिवसात फार्मसिस्टनी हे सगळी लवचिकता जी म्हणतात ना व्यावसायिकांमध्ये असते ती दाखवून त्यांनी हे आपलंसं केलं आणि ते अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी दुकानं चालवली. एवढंच नव्हे तर रात्री बेरात्री जाऊन रुग्णांच्या घरी औषधं दिली, कारण बघा आपण सहसा तेव्हा बाहेर पडत नव्हतो घराच्या. आणि एवढंच नाही तर जे कोविड प्रतिबंधित क्षेत्र होती तिथेही PPE किट घालून जाऊन लोकांच्या घरी, कोविड रुग्णांच्या घरी औषधं दिली. म्हणजे ही, आणि त्यांच्याकडे तेव्हा स्टाफ खूप कमी होता, कारण ट्रेन्स बंद झाल्या होत्या, बसेस बंद झालेल्या, येणारा स्टाफ कमी, तरीही यांनी हे सगळं केलं. आणि धोका तर त्यांना होताच, कारण काउंटरवर येणारे अनेक रुग्ण कदाचित अजून रोगनिदान न झालेले कोविड रुग्ण असू शकतात आणि त्यामुळे त्यांचा संपर्क त्यांच्याशी येत होता, त्यांच्या कुटुंबियांनाही धोका होता. पण हे सगळं सांभाळून त्यांनी कोविडमध्ये अतुलनीय काम केलं. आणि मला असं वाटतं की फार्मसी प्रोफेशननी आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासात जे स्वतःचं मूल्य नाही दाखवून दिलं, ते आत्ता कोविडच्या काळात सगळ्याच जगाला किंवा शासनाला, सर्व स्टेकहोल्डर्सना लक्षात आलं की फार्मसी उद्योगाचं आणि फार्मसिस्ट जे फोरफ्रंटवर आहेत त्यांचं काय महत्त्व आहे आरोग्य क्षेत्रात, हे या फार्मसी व्यवसायाने दाखवून दिलं. आणि त्याचा सगळ्या फार्मसिस्टचा मलाही अभिमान आहे आणि त्यांनाही स्वतःच्या कामाचा अभिमान आहे. फार्मसी या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो कशा प्रकारचा आहे? फार्मसी म्हणजे जर आपण औषधांची दुकानं असं म्हटलं तर अजूनही लोकांचा दृष्टिकोन सहसा दुकानदार असा एक आहे, जे एक शॉपकीपर, एक विक्रेता, आणि आपण बरेचदा त्याला औषध विक्रेता असंही म्हणतो. तर खरं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपण म्हणू ना की ब्रॉड संकल्पना आहे फार्मसिस्ट ही. तर केवळ आपण त्यांना औषध दुकानदार न म्हणता फार्मसिस्ट
असं म्हटलं पाहिजे, जे औषध रुग्ण समुपदेशक आहेत, जे आरोग्य रक्षक आहेत, जे रुग्णांचे मित्र आहेत आरोग्य संकल्पनेमध्ये, तर ही त्यांची भूमिका खूप मोठी आहे. पण आतापर्यंत तरी गेल्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जर आपण विचार केला तर आपला फार्मा उद्योग व्यवसाय खूप भरभराटीला आला. आज आपण जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर भारत आहे, म्हणजे औषध निर्मितीमध्ये, जेनेरिक औषधांच्या निर्यातीमध्ये वगैरे. पण कुठेतरी आपली जी कम्युनिटी फार्मसी आहे, म्हणजे मी तुला म्हटलं की रिटेल केमिस्ट शॉप, त्याच्याबद्दल आपण जास्त बोलतोय आज, तर त्यांची प्रगती थोडीशी जी बाहेरच्या जगामध्ये झाली तेवढी झाली नाही. कुठेतरी औषध विक्री हा एक कामाचा मुख्य गाभा राहिला आणि त्यामुळे ही लोकांचा दृष्टिकोन हा केवळ फार्मसिस्टकडे औषध विक्रेता असा बघण्याचा आहे. पण तो आता हळूहळू बदलतोय आणि बाहेरच्या जगामध्ये या क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. तर त्यामुळे आपल्याकडेही ते येऊ घातलंय आणि आपला फार्मासिस्ट अधिक काही करण्यासाठी सक्षम होतोय. ते आपण बोलताना गप्पांच्या ओघात आपलं येईलच. पण सध्या तरी असं आहे की एक दुकानदार, पण मित्रत्वाचे संबंध आहेत सगळ्यांचेच, हे मात्र नक्कीच. आणि एक विश्वास आहे फार्मासिस्ट बद्दल लोकांना. बाहेरच्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल दिसतो आहे भारताच्या तुलनेमध्ये. मग नेमका हा बदल काय काय आहे? तिकडे डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांच्यामधला संवाद किंवा ह्यांच्यातलं जे देवाणघेवाणमध्ये असतं, जे रुग्णांच्या मार्फत होतं, आणि भारतामधलं ह्यात बदल काय आहे? मी आता म्हटलं तसं भारतामध्ये मुख्यतः औषध विक्री हे काम चालू आहे. पण बाहेरच्या जगामध्ये, म्हणजे बाहेरच्या म्हणजे सगळ्या जर विकसित देशांमध्ये म्हटलं आणि अनेक विकसनशील देशांमध्ये सुद्धा औषध विक्री हा कामाचा फक्त एक भाग झाला त्यांच्यासाठी, डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन असं ज्याला आपण म्हणतो. पण त्याखेरीज त्या पेशंट ओरिएंटेड रुग्णासाठी अनेक सेवा फार्मसीच्या दुकानामधून फार्मसिस्ट देत असतो. म्हणजे रुग्ण समुपदेशन औषधांविषयी. आज जर आपण आता औषध विकलं समजा, तर ते औषध समजा एक ऍसिडिटीचं औषध आहे समजा रॅनिटेडिन, तर ते औषध जेवणाच्या आधी घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं, ते डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन मध्ये किती दिवस घ्यायला सांगितलंय, याविषयीचं सगळं समुपदेशन. एखादा अँटीबायोटिक असेल तर त्याचा कोर्स का पूर्ण करावा, किंवा त्या अँटीबायोटिकचे तुम्हाला काय साईड इफेक्ट होऊ शकतात, तर याविषयी एक सविस्तर समुपदेशन हा फार्मासिस्ट करत असतो, की ज्याच्यामुळे रुग्ण घरी जाऊन ती औषधं योग्य तऱ्हेने घेतो. बघा, शेवटी औषधांचा म्हणजे आपल्याला उद्देश काय आहे, की आपला रोग म्हणजे जे काय आजार आहे तो बरा झाला पाहिजे. आणि ते कधी होईल? जरी औषधं योग्यपणे डॉक्टरांनी लिहून दिली तरी जर ती रुग्णांनी नीट वापरलीच नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही होणार आहे. तर त्यासाठी फार्मासिस्टची भूमिका आहे की रुग्ण समुपदेशन, की औषधं योग्य प्रमाणे कशी घ्यावी, ज्याला इंग्लिशमध्ये रॅशनल, तार्किक वापर असं आपण म्हणतो. त्याचबरोबर नुसतं इथेच थांबत नाहीत, तर फार्मासिस्ट हे दुकानामध्ये ब्लड प्रेशर चेक करणे किंवा ब्लड ग्लुकोज चेक करणे हेही काम करत असतात. त्याच्यामध्ये वेईंग स्केल असते, परत ब्लड प्रेशरचं इन्स्ट्रुमेंट, हे सगळं असतं. तर त्यामुळे येणाऱ्या रुग्णांमध्ये जर कोणी हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा जर रुग्ण नसेल पण त्याला जर वाटत असेल तर लगेच चेक करून त्याचं रोगनिदान लवकर होण्यासाठी मदत होते. आणि मग फार्मासिस्ट त्यांना पाठवतो डॉक्टरांकडे की तुझं बीपी जास्त आहे तर जाऊन तू डॉक्टरांचा सल्ला घे. तर अशा प्रकारे म्हणजे लवकर रोगनिदान व्हावं यासाठी खूप काम चाललेलं असतं. त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीसाठी फार्मसिस्टचं काम आहे. ओबेसिटी, लठ्ठपणा, यासाठी त्या फार्मसीच्या दुकानामधनं भरपूर सल्लामसलत किंवा दुसरे काही डायटिशियन येणं हे चालू असतं. एवढंच नव्हे तर रुग्णांच्या घरी जाऊन, विशेषतः आजारी आणि जे वयस्कर रुग्ण आहेत जेरियाट्रिक, त्यांच्या घरी जाऊन सुद्धा ते औषधं नीट घेत आहेत की नाही याबद्दल फार्मसिस्ट डॉक्टरांच्या संगनमत करून, म्हणजे डॉक्टर आणि त्यांचा कायम संवाद असतो आणि ते रुग्णांना जाऊन घरी जाऊन की गोळ्या घेतल्या की नाही, का गोळ्या विसरतायत, काय साईड इफेक्ट होत आहेत, ही सगळी पाहणी फार्मसिस्ट करत असतो. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फार्मसीच्या दुकानांमधनं वॅक्सिन्स सुद्धा फार्मसिस्ट इंजेक्ट करतोय. म्हणजे आपण आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये जातो वॅक्सिन, पण तिथे बाहेरच्या देशांमध्ये 2016 मध्ये केवळ 20 देशांमध्ये हे चालू होतं की फ्लूचं वॅक्सिन. किंवा आता 2020 मध्ये जर तुम्ही आलात तर मी आता गेल्या वर्षी जर आम्ही पाहणी केली, 40 देशांमध्ये फार्मासिस्ट हे ऍडमिनिस्ट्रेशन करायचं म्हणजे वॅक्सिन इंजेक्ट करण्याचं काम करतोय. कोविडचं वॅक्सिन आणि कोविडच्या टेस्ट या 40 ते 50 देशांमध्ये फार्मासिस्टनी केलेल्या आहेत, करत आहेत. तर ही भूमिका इतकी विस्तारित आहे आणि डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला एक अतिशय उत्तम दुवा असं फार्मसिस्टचं काम आहे. आणि डॉक्टरांना किंवा मेडिकल प्रोफेशनल्सना एक अतिशय पूरक असं काम फार्मसिस्टचं चालू आहे. आणि समाजाची जेव्हा काही कौल घेतला जातो, त्यांच्या मताचा कौल घेतला जातो, तर तेव्हा सगळ्या व्यावसायिकांमध्ये जर तुलना केली
तर फार्मासिस्ट हा नेहमी पहिल्या 2 किंवा 3 मध्ये असतो हा. आणि काही वेळा तर फार्मासिस्टची म्हणजे पहिल्या पदावर असतो बरं. की एवढा अधिक विश्वासार्ह व्यावसायिक असं समाजाचं मत आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की डॉक्टरांचं सारखंच त्याला सुद्धा सगळ्या औषधांविषयी माहिती असते, कुठल्या रोगासाठी किंवा कुठल्या आजारासाठी कुठलं औषध हो माहित आहे. हो हो बऱ्याचदा फार्मासिस्ट सवय इज असते. मेडिसिन एक्सपर्ट. हो, खरं आहे. फार्मासिस्ट इज मेडिसिन मेडिसिन एक्सपर्ट. एक्सपर्ट. बऱ्याचदा असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं की डोकं दुखतंय, सर्दी झालीये, खोकला झालाय किंवा पोट बिघडलंय, ताप आलाय अगदी, हो. तरी पटकन आपण जवळच्या केमिस्टकडे जातो, त्याच्याकडनं बरोबर. एखादं औषध घेतो. तो सांगतो की हे आज सकाळी घ्या, उद्या सकाळी घ्या, परवा सकाळी घ्या, 3 दिवस घ्या, बस झालं. तर हे असं जाणं कितपत योग्य आहे आणि अशा प्रकारे औषध घेणं देखील कितपत योग्य आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. याला म्हणतात की हे सगळे किरकोळ आजार, तुम्ही जे म्हणताय की हो. दुखलं खुपलं थोडंसं काही पोट बिघडलं, हो. तर हे साधारण किरकोळ आजार म्हणजे मायनर इलनेसेस, हा. याच्यामध्ये त्याची वर्गवारी केली जाते. आणि ह्याच्यामध्ये फार्मासिस्टची भूमिका खूप महत्वाची आहे. खरं म्हणजे तर बाहेरच्या देशामध्ये ही भूमिका त्यांना बहालच केलेली आहे बरं. की डॉक्टरांकडे जाऊच नये लोकांनी त्यासाठी, कारण डॉक्टरांवरचा बोजा, हा. आरोग्य व्यवस्थेवरचा बोजा थोडा हलका होतो की त्यांनी दुकानामध्ये जाऊन फार्मासिस्टनीच त्यांना याविषयी मार्गदर्शन करावं. आणि फार्मासिस्टांना त्यासाठी त्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण तयारी करत असतं. आज आपल्याकडे सुद्धा आपण जर अशा किरकोळ आजारांसाठी गेलो तर फार्मासिस्ट आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो आणि त्यात गैर काहीच नाही. कारण औषधांचे 2 प्रकार आहेत. एक तर प्रिस्क्रिप्शननी घेण्याची औषधं बरोबर. आणि OTC म्हणजे ओव्हर द काउंटर, अच्छा. ज्याच्यासाठी प्रिस्क्रिप्शन लागत गरज नाही, नाही. ज्याच्यासाठी सेल्फ मेडिकेशन स्वमनाने घेणं शक्य आहे. हा. तर ही औषधं फार्मासिस्ट नक्कीच आपल्याला सुचवू शकतो आणि आपण ते घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये फार्मासिस्टनी थोडा रुग्णाशी अधिक संवाद करून नेमकं काय आजार आहे किंवा काय दुसरी औषधं जाणून चालू आहेत घेणं. हे जाणून घेणं, हो. हा संवाद महत्वाचा आहे. तर हे करायला काहीच हरकत म्हणजे नाही. बीपी आहे किंवा डायबिटीस आहे हा, अशा तर मग प्रकारचे. मग डॉक्टरांकडेच पाठवावं. हा. कारण आता समजा एखादं औषध द्यायचं असेल तर रुग्णाला जर उच्च रक्तदाब असेल हा. तर ते OTC औषध सुद्धा देणं त्यांना कदाचित योग्य ठरत नाही. बरोबर. तर त्यामुळे हे करणं आवश्यक आहे की फार्मासिस्टकडनं जरूर सल्ला घ्यावा. हा. पण 2 ते 3 दिवसाच्या वर मात्र हा सल्ला आणि ही जुजबी औषधं म्हणजे OTC हा, हा, औषधं हा. घेत राहू नये. हा. मग मात्र काही अजून काही आपला आजार गंभीर म्हणजे बळावत स्वरूपाचा राहिला आजार, तर मात्र हा. डॉक्टरांकडेच जाणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला तुम्ही म्हटलं तसं आधीच व्याधी असतील, जुनाट व्याधी, डायबेटीस असेल, उच्च रक्तदाब असेल, तर सहसा स्वतःच्या मनाने न घेता म्हणजे केवळ फार्मासिस्टच्या सल्ल्याने न घेता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पण फार्मासिस्ट इज फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द पेशंट्स आणि त्यामुळे असं जाणं आणि फार्मासिस्टने मार्गदर्शन करणं हे अपेक्षित आहे आणि ते योग्यही आहे. नक्कीच. काही एका मर्यादेपर्यंत योग्य आहे असं मी हो. अधिक म्हणेन. फार्मासिस्टची भूमिका खरंच खूप महत्वाची आहे. श्रोतेहो, तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. आजच्या आपल्या डायलिंग कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत प्राध्यापिका मंजिरी घरत. दूरध्वनी क्रमांक आहे 22817405 आणि 22817408. STD कोड आहे 022. यानंतर अगदी महत्वाचा प्रश्न होतो म्हणजे क्षयरोगामध्ये फार्मासिस्टची भूमिका ही खूप महत्वाची होती, तर जरा त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन. सगळ्या जगामध्ये क्षयरोगाचं सर्वाधिक ओझं म्हणजे बर्डन ऑफ डिसीज हे भारतामध्ये आहे. म्हणजे पूर्ण जगापैकी 26 ते 27% क्षयरोगाचे पेशंट आपल्याकडे आहेत आणि तो एकमेकाच्या संपर्काने होणारा हवेतून पसरणारा रोग आहे. आणि आपल्याकडची जी लोकसंख्या आणि अनेक गोष्टी बघितल्या तर त्यामुळे क्षयरोग हा आपल्याकडे झपाट्याने पसरलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये अजून बंडखोर जंतू निर्माण होऊन MDR TB हाही तयार होतोय. तर हे सगळं का होतंय? कारण कधी कधी रुग्ण ही औषधं पूर्ण 6 महिने 8 महिने घेत नाहीत. क्षयरोगाची औषधं ही 6 ते 8 महिने कमीत कमी घ्यायला लागतात आणि ती रुग्ण मध्येच अर्धवट सोडून देतात आणि मग त्याच्यामुळे रेझिस्टंट TB तयार होतो. तर ह्या मी अधिक घातक स्वरूपाचा TB होतो. तर हे सगळं टाळायचं असेल आणि रुग्णांनी जर योग्य प्रकारे औषधं घ्यावी हे व्हायचं असेल तर शासनातर्फे अनेक उत्तम योजना चालू आहेत. एक त्यातली डॉट्स म्हणतात DOTS. तर ही शासकीय रुग्णालयांपुरतीच मर्यादित होती. पण आपले फार्मासिस्ट या डॉट्सच्या कार्यक्रमामध्ये किंवा योजनेमध्ये सहभागी झाले आणि गेले 15 ते 20 वर्ष, साधारण 15 वर्ष म्हणायला हरकत नाही, तर ही शासनाची मोफत औषधं ही रुग्णांपर्यंत दुकानामधनं त्यांना मिळत आहेत.
म्हणजे रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत जाऊन औषध घेण्याची गरज नाही, नाही. कारण त्याला दर 1 दिवसाआड किंवा दर आठवड्याला जायला लागतं. हो. तर हे सगळं तो फार्मसीच्या दुकानामध्ये येऊन फार्मसिस्ट त्यांना ही औषधं देतो आणि हे काम अनेक फार्मसिस्टनी उत्तम प्रकारे केलंय. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे जर काउंटरवर जर कायम खोकणारा आणि सारखी खोकण्याची औषधं, तापाची औषधं घेणारा रुग्ण आला तर आमचा फार्मसिस्ट काय करतो, त्याच्याशी अधिक संवाद साधतो, जाणून घेतो. त्याला त्याचे रुग्ण अतिशय चांगल्या प्रकारे माहिती असतात की नेहमी येणारे आहेत आणि त्यांचं वजन घटतंय, ही सगळी टीबीची लक्षणं आहेत ना. मग अशा प्रकारे त्यांना तो पाठवतो डायग्नोसिससाठी आणि त्यासाठी आग्रह करतो, पाठपुरावा करतो. आणि मग अशा प्रकारे टीबीचा रुग्ण जर डिटेक्ट झाला, तो जर टीबी असेल त्या पेशंटला, तर त्याची औषध योजना चालू होते. म्हणजे हे काम खूप महत्त्वाचं आहे की टीबीची लक्षणं ओळखून त्यांचं रोगनिदान करण्यासाठी पाठवणं आणि टीबीची शासनाची औषधं दुकानांमधनं रुग्णांना मोफत देणं. कारण टीबीचा एक रुग्ण हा 10 ते 15 जणांना इन्फेक्शन देत असतो वर्षभरात, जवळच्या व्यक्तींना. तर त्यामुळे त्या एक जरी पेशंट आपण शोधून काढला फार्मसिस्टनी, तर अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या फार्मसिस्टनी अनेक पेशंट्स हुडकून काढले आहेत आणि त्यांना औषध योजनेवर आणलं आहे. या फार्मसिस्टच्या कामाचं कौतुक जागतिक पातळीवर सुद्धा झालं. जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली. याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतात. म्हणजे फार्मसिस्टची दुकानं आणि तिथला टीबी विभाग स्थानिक पातळीवरचा यांचा कोलॅबरेशननी हे काम होतं. निश्चितच. मुळात ह्या सगळ्यामध्ये औषधांची भूमिका ही खूप महत्वाची असते. डॉक्टरने एखादं औषध दिलं, फार्मसिस्ट ते आपल्यापर्यंत दिलं. काहीतरी असं होतं की ते औषध एक आपल्याला एका काय म्हणतो आपण त्याला, एका पाकिटापुरतं पण घेताना अनेक जण 2 घेऊन ठेवतात. अरे पुन्हा आपल्याला सांगितलं तर, किंवा डॉक्टर सांगतात, किंवा ते औषध तसंच पडून राहतं, त्याचा उपयोग होत नाही, ते कालबाह्य होतं किंवा त्याची डेट संपलेली असते. मग अशा औषधांच्या बाबतीत फार्मसिस्टची भूमिका काय असते? मुदतबाह्य किंवा निरुपयोगी औषधं हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि ही औषधं जर आपण अशी तशीच कुठे फेकली कचऱ्याच्या डब्यात इथे तिथे, तर मग ती शेवटी सगळं मिळून पर्यावरणात जाऊन मिसळतात आणि पर्यावरणावर त्याचा मोठ्या प्रमाणावर घातक परिणाम होत असतो. किंवा जर आपण काही अशा कचराकुंडीमध्ये फेकली सार्वजनिक वगैरे, तर मग ती परत कोणीतरी तिथून घेऊन त्याचा परत गैरवापर केला जातो. तर ह्या एक मुदतबाह्य औषधांचा फार मोठा प्रश्न आहे. आणि बाहेरच्या जगामध्ये तरी अनेक देशांमध्ये अशी योजना केलेली आहे की आपली मुदतबाह्य झालेली औषधं ही आपण आपल्या फार्मसीच्या दुकानामध्ये जाऊन तिथे एक बॉक्स ठेवलेला असेल आणि आपण तिथे टाकायची. आणि मग फार्मसिस्ट मार्फत ती त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ती म्हणजे इन्सिनरेशन म्हणतात, ज्वलन करण्यासाठी पाठवली जातात. तर आपल्याकडचे फार्मसिस्ट सुद्धा हे काम नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकतील. आणि ह्याच्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या आपण सहकार्याने हे काम आपण करू शकतो. आज तुम्ही बघा, आपण औषधं कुठे फेकतो, तर ती आपण सिंकमध्ये टाक किंवा कचऱ्याच्या डब्यात टाक अशीच टाकत असतो. आणि हा औषधांचा फार मोठा प्रश्न आहे. आणि पर्यावरणात मिसळून ते शेवटी आपल्या खाण्यात आणि आपल्या पाण्यामध्ये कुठेतरी त्याचे अंश येत असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. त्यामुळे त्याचं योग्य विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे. आणि फार्मसिस्ट नक्कीच याच्यामध्ये खूप चांगली भूमिका बजावू शकतात. श्रोते हो, नक्कीच फार्मसिस्टची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत तज्ज्ञ प्राध्यापिका मंजिरी घरत. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 22817405 आणि 22817408. STD कोड आहे 022. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. मधुरिका. हो बोला. कुलकर्णी बोलते. हो बोला. दोघींना नमस्कार. नमस्कार. माहिती छान मिळते. धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे, एक्सपायरी डेट हे कशी ठरवतात आणि मग एक्सपायरी डेट झालेल्या औषधाचं नंतर काय करतात आणि त्याची विल्हेवाट कशी लावतात, ही माहिती द्यावी. धन्यवाद, चांगला प्रश्न आहे. एक्सपायरी डेट ही औषध उद्योजक म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी ही ठरवत असते. म्हणजे औषध बनवतानाच त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास केले जातात. की समजा औषधाची आता आपण गोळी बनवतोय तर ती किती काळ त्यातलं औषध, मूळ औषध हे चांगल्या स्वरूपात राहील की ज्याच्यामुळे रुग्णाला त्याचा योग्य परिणाम मिळेल, किंवा ते डिग्रेड हळूहळू म्हणजे त्याचं विघटन किती होत जातं. तर याच्यासाठी फार्मास्युटिकल कंपनी स्टेबिलिटी स्टडीज नावाचे अभ्यास करत असतात आणि त्याच्यावरनं औषधाची मुदत ठरवली जाते की 3 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. म्हणजे मॅन्युफॅक्चरर आपल्याला ग्वाही देत असतो, समजा 3 वर्ष औषधाची मुदत असेल की ह्या 3 वर्षापर्यंत या गोळीमधलं किंवा या सिरपमधलं औषध हे उत्तम स्वरूपात असेल आणि त्या अपेक्षित परिणाम साधेल आणि कुठेही ते टॉक्झिक होणार नाही. म्हणजे
उपद्रवी होणार नाही. तर ही अशा प्रकारे एक्सपायरी डेट ठरवली जाते आणि आपण वापरताना औषधं ही एक्सपायरी डेट पाळूनच वापरली पाहिजे. आणि एक्सपायर झालेली औषधं किंवा निरुपयोगी मगाशी म्हटलं तसं या औषधांचं शेवटी इन्सिनरेशन केलं जातं. इन्सिनरेशन म्हणजे एक प्रकारचं ज्वलन, बर्निंग केलं जातं. त्यासाठी काही वेगळी व्यवस्था असते. बायोमेडिकल प्लांट्स असतात, वेस्ट ट्रीटमेंट प्लांट्स, आणि तिथे हे केलं जातं. तर म्हणूनच आपण यासाठी एक वेगळी व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे की केवळ औषधांचा, म्हणजे आता प्लास्टिक कसं आपण करतो की प्लास्टिक वेगळ्या प्रकारे, तर औषधांचा शक्यतो वेगळ्या प्रकारे आपण त्याची वर्गवारी केली पाहिजे. हॅलो, हा बोला. आमच्या मॅडम बाईची तब्येत नेहमी खराब राहतात, तर याला उपाय काय असणार हो? डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं, कारण त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि चांगली जीवनशैली ठेवणं, जीवनशैली चांगली ठेवणं, जेवण, खाणं पिणं, व्यायाम, हे सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. पुरेशी झोप घेणं. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. थँक्यू मॅडम, कार्यक्रम तुम्ही छान निवडलाय. हो. तर डॉक्टर मंजिरी खरत ना? हो, प्राध्यापिका मंजिरी मी खरत. मुलुंडून मिसेस लेले बोलते. हा बोला. मी जरा 2 वर्षापासून मला बीपीचा हायचा त्रास सुरू झालाय. आता तसं नॉर्मल असतं, पण काय होतं कधीतरी रविवारी डॉक्टर नसतात ना, आणि कधीतरी समजा बाय चान्स दुकान पण बंद असेल, तर अशा ती गोळी दुसऱ्यांदा घेतली तर चालते का, हा जरा प्रश्न होता. सिरियल नावाची मी गोळी घेते, सकाळी 1 घेते. आजचा आपला विषय आहे फार्मासिस्टची भूमिका, आणि कुठलीही औषधं घेताना हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणं गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही जसं म्हटलं तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि तुम्ही नियमितपणे औषधं घेता, एखाद दिवस तुमचं औषध काही कारणाने चुकलं तर काही हरकत नाही, पण जास्त खंड पडू देता कामा नये. आणि यासाठीच औषध घेतानाच समजा महिन्याचा 2 महिन्याचा आपण स्टॉक घेतला तरी हरकत नाही. पण एखाद दिवस जर तुम्ही औषध घ्यायला विसरलात किंवा चुकलं, रविवार आहे आणि दुकान बंद होतं, तर लगेच ब्रँड बदलण्यापेक्षा जो ब्रँड तुम्हाला सोयीचा आहे, मी तुम्हाला डॉक्टरांनी लिहून दिलेला आहे, तर तोच घेत राहा. आणि शक्यतो असा खंड पडणार नाही याची काळजी घ्या. पण एखाद दिवस जर नाही घेतलत ना तर काही हरकत नाही, पण जास्त खंड नाही पडता कामा. आणि ज्या दिवशी बीपीची गोळी समजा विसरलात की घेतली नाही, त्या दिवशी जास्त दगदग करू नका, म्हणजे की बीपी वाढणार नाही. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे ब्रँडचा. आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत, कपड्यांच्या बाबतीत आपल्याला ब्रँड्स माहिती असतात. अशा ठीक आहे, ए ब्रँडचं नाही मिळालं तर आपण बी ब्रँडकडे जाऊ, असं अनेकांची भूमिका असते. औषधांच्या बाबतीत सुद्धा असं होतं की डॉक्टर एखादं औषध लिहून देतात आणि आपण केमिस्टकडे जातो आणि ते म्हणतात की हे ह्या कंपनीचं औषध नाहीये, हाच फॉर्म्युला किंवा हेच कॉम्बिनेशन दुसऱ्या कंपनीचं आहे, मग ते चालेल का? अशा वेळेला ग्राहकांनी किंवा त्या पेशंटनी काय करावं? हे अगदी खूपदा होतं, कारण तुम्हाला सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे भारतामध्ये 1 लाखाच्या वर औषध आहेत, म्हणजे अनेक विध ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये. त्यामुळे कधी कधी केमिस्टनी किती स्टॉक करायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळी होऊ शकतं की डॉक्टरांनी लिहिलेला ब्रँड हा आपल्याकडे उपलब्ध नसेल, तर मग फार्मासिस्ट तुम्हाला दुसरं तेच कॉम्बिनेशन असलेलं, तेच कॉम्पोजिशन असलेलं औषध सुचवतो. याच्यामध्ये गैर काही नाही. फक्त माझं असं म्हणणं आहे की मगाशी मी जसं म्हटलं की प्रिस्क्रिप्शन औषध, तर आपल्याला काही जुना आजार आहे आणि काही अशी औषधं आहेत, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की मला ब्रँड ए च्या ऐवजी ब्रँड बी मिळतोय, मी घेऊ ना. तर हा एक सल्ला घ्यायला किंवा फार्मासिस्टने तिथून कॉल करायला किंवा पेशंटनी डॉक्टरना फोन करून विचारायला किंवा एक फेरी होईल तर हरकत नाही. पण ह्याच्यामध्ये गैर काही नाही. पण कायदेशीररित्या अजूनही ऍक्च्युली फार्मासिस्टना ब्रँड सबस्टिट्यूशनचा हक्क कायद्याने अजून दिला नाही, आणि तो आता येऊ पाहतोय, म्हणजे तो बदल आता येऊ पाहतोय. पण आत्ता तरी नाही, पण अनेक वेळा परिस्थितीमुळे असं मात्र करावं लागतं. तर रुग्णांनी थोडंसं डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि थोडं अधिक जागरूक राहून हे करायला काही हरकत नाही. प्रतिभा म्हात्रे. आजकाल काय आहे, डॉक्टरकडे आपल्या केमिस्टकडे गेल्यानंतर पहिला प्रश्न असतो की किती हे कमी देणार, डिस्काउंट. हा बरोबर. 10%, तिकडे 20 मिळतं, तुमच्याकडे 10 कसं, तिकडे असं मिळतं, कसं, हे कितपत बरोबर आहे? नाही, अगदी खूप चांगला प्रश्न विचारला. आणि माझ्या मते की आपल्याकडे ना एक मानसिकता रुग्णाची तयार झाली आहे की औषधं म्हणजे डिस्काउंट, आणि ती खूप चुकीची आहे. आणि उगाचच डिस्काउंटच्या पाठी लागण्यात काही अर्थ नसतो. आणि औषधंही आपल्याला काय अपेक्षित आहे की औषधंही चांगल्या दर्जाची असावीत आणि ठीक आहे माफक दरात असावीत. पण आता मी तुम्हाला सांगेन की आमचे फार्मासिस्ट लोक पण अगदी हैराण झालेत
कारण प्रत्येक जण येतो ना तो फक्त डिस्काउंटच विचारतो. आणि ऑनलाईन फार्मसी आता बघा, तुम्ही बघितलं असतील, इंटरनेट फार्मसी या भारतामध्ये आलेल्या आहेत आणि त्या 20% 40% डिस्काउंट देत असतात. तर त्यामुळे दुकानात येणारा रुग्ण सुद्धा या बाबतीतच प्रश्न विचारतो, पण हे योग्य नाही. आणि ह्याच्यामुळे फार्मासिस्ट वेगवेगळ्या औषध दुकानांमध्ये खूप स्पर्धा चालू होते की तू 10% देतो तर मला 12% डिस्काउंट देऊन मला माझा कस्टमर ठेवायला हवा. तर ह्याच्यामुळे ही एक वाईट प्रकारची स्पर्धा चालू होते. आणि मला वाटतं की ही एकंदर जी डिस्काउंटची संकल्पना आहे औषधांवर ती कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि लोकांनी ऑनलाईन फार्मसीकडे सुद्धा केवळ डिस्काउंट मिळतोय म्हणून जाऊ नये, कारण अजून कायदेशीर त्याला स्वरूप आलेलं नाही. कायदा त्याच्या बाबतीतला बनायचा आहे. आणि त्यामुळे आणि लोक आता बघा ना, मॉलमध्ये आपण जातो, किती पैसे खर्च करतो, पण औषधांच्या बाबतीतच मात्र आपल्याला डिस्काउंट खूप हवा असतो. इतर ठिकाणी आपण पैसे खर्च करत असतो की इतर आरोग्य सेवांवर पण आपण पैसे खर्च करतो, म्हणजे काही असेल कन्सल्टेशन फी, पण औषधं मात्र. आणि अजून एक मुद्दा याबाबत सांगायचा की भारतामध्ये इतर जगाच्या तुलनेत भारतामध्ये औषधं स्वस्त आहेत, तुलनात्मकरित्या सांगते मी तुम्हाला. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण म्हणजे वी लकी की आपल्याकडे त्या मनाने औषधं ही खूप स्वस्त आहे तुलनात्मकरित्या. काही जणांना ती तरीही परवडत नसतील, मान्य आहे, पण तुलनात्मकरित्या नक्कीच कमी आहे. करिअरच्या संधी काय काय आहेत या क्षेत्रामध्ये? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जसं मी म्हटलं ना की फार्मसीचं शिक्षण हे असं आहे की ते आपल्याला वेगवेगळ्या करिअरच्या वाटा उपलब्ध करून देतात. एकतर औषध निर्मितीमध्ये आपण प्रोडक्शनमध्ये फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जाऊ शकतो, क्वालिटी अश्युरन्समध्ये जाऊ शकतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन करण्यासाठी जाऊ शकतो, मार्केटिंगचं क्षेत्र आहे, हॉस्पिटल फार्मसीमध्ये जाऊ शकतो, मी हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणून, किंवा औषध दुकान स्वतःचं उघडू शकतो, स्वतः लायसन्स घेऊ शकतो. आणि ह्याच्याच बरोबर आजकाल अनेक वेगळी दालनं उभारली, म्हणजे डिजिटल क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, जे ऑनलाईन पण जॉब्स आहेत, वर्क फ्रॉम होमही करू शकतात. इन्शुरन्स सेक्टर आहे ज्यात फार्मसिस्टना खूप संधी आहे. क्लिनिकल रिसर्च म्हणतात, म्हणजे मानवावर औषधांचे प्रयोग, नवीन औषधांचे, ते क्षेत्र आहे. तर फार्मसिस्टना अशा अनेक संधी. आणि अकॅडेमिया म्हणजे एज्युकेशन सेक्टर तर आहेच. तर ह्या अनेक संधी फार्मसिस्टना उपलब्ध आहेत. आणि ह्याच्यामधनं आपण काय घ्यायचं हे त्या विद्यार्थ्यांनी ठरवायला हरकत नाही की आपल्याला नेमकं काय करायचंय पुढे. संशोधनामध्ये आपल्याला जास्त उत्सुकता, इंटरेस्ट आहे का. पण जगात भारतात असो किंवा बाहेरच्या देशात असो, कुठेही विपुल संधी फार्मसी क्षेत्राला उपलब्ध आहेत. आणि हे अतिशय एक मला वाटतं एक इंटरेस्टिंग क्षेत्र आहे, कारण हे आपल्या जीवनाशी म्हणजे संबंधित आहे अतिशय थेटपणे. आणि आता औषधं ही म्हणजे अन्न वस्त्र निवारासारखीच एक मूलभूत गरज सगळ्यांचीच झालेली आहे. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं क्षेत्र आहे आणि ह्याच्याकडे आपण अधिक सजगपणे बघायला हवं. फार्मसिस्ट पुढे कोणती आव्हानं आहेत? काळ खूप बदलत चाललेला आहे, इकडे झपाट्यानं आपल्याला औद्योगिकीकरण झालेलं बघायला मिळत आहे, तंत्रज्ञानात बदल होत आहेत. बरोबर, अगदी छान प्रश्न आहे की आजच्या फार्मसिस्ट पुढे तुम्ही जर बघितलं तर अनेक आव्हानं आहेत. कारण एक तर सगळ्यात महत्वाचं आव्हान म्हणजे स्पर्धा. औषध दुकानांची संख्या इतकी झाली आहे की कुठेतरी त्याच्यामुळे एक मोठी स्पर्धा आहे. 4 औषधांची एकाच गल्लीत अगदी बाजूबाजूला सुद्धा औषधाची दुकानं आहेत. तर एक ती स्पर्धा ही फार मोठी आहे. कारण आपल्याकडे असा काही नियम किंवा कायदा नाही आहे की इतक्या लोकसंख्येला इतकीच औषध दुकानं आणि इतक्या क्षेत्रात इतकीच दुकानं, असं आपल्याकडे काही नाही आहे. तर स्पर्धा ही प्रचंड आहे. दुसरं म्हणजे एक ऑनलाईन फार्मसीची स्पर्धा ही खूप मोठी आहे, कारण ऑनलाईन स्पेसमध्ये आता खूप घडामोडी होत आहे. त्याच्यानंतर फार्मसिस्टना असं आहे की त्यांना नवीन तंत्रज्ञानही शिकायचं आहे, डिजिटलायझेशन, डिजिटल हेल्थ टूल्स, नवीन ॲप्स आलेत किंवा पेमेंटच्या मेथड, सॉफ्टवेअर, कम्प्युटरचं, हे सगळं ते आता आपलंसं करून घेत आहेत, शिकता आहेत. तर हे पण एक आव्हान आहे की काळाबरोबर बदलायला हवं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे फार्मसिस्टना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना सगळं दुकानामधलं स्वतःच करायला लागतं. छोटं औषध दुकान म्हटलं तर फायनान्शियल मॅनेजमेंट, काउंटर मॅनेजमेंट, डेटा एंट्री, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, हे सगळं करायला लागतं. तर पुरेसा स्टाफ त्यांनी ठेवणं आणि अजून 1-2 रजिस्टर्ड फार्मसिस्टना दुकानामध्ये त्यांनी अपॉइंट करणं हे खरं गरजेचं आहे. कारण नाहीतर त्यांचं 12 ते 14 तास ते दुकानात असतात. मी स्वतःच्या आयुष्याचं जे वर्क लाईफ बॅलन्स आहे हे खूप कुठेतरी त्यांचं डिस्टर्ब झालेलं असतं आणि त्याचे परिणाम होतातच.